त्या दिवशी मी कैरीचं पणं बनवलेलं, यांना एवढं आवडलं की एवढ्या साऱ्या कैऱ्या ते घेऊन आले आणि म्हणाले बनव आता याचं पणं. पण एवढ्या सगळ्या कैऱ्यांचं मी पणं थोडीच बनवणार. यातल्या 3 कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि शिजू घातल्या. आता या कैऱ्या शिजणार, थंड होणार आणि त्यानंतर मला त्याचं पणं बनवावं लागणार. पण आम्हाला खरेदी करण्यासाठी जायचं होतं, तर म्हटलं आधी आपण तिकडेच जाऊन येऊया. घरातल्या काही काही गोष्टी संपल्या होत्या, त्यामुळे सगळ्यात आधी तर आम्ही ग्रोसरी शॉपिंग केली आणि जातानाच अभिने आम्हाला सांगितलं होतं की येताना माझ्यासाठी आंबे घेऊन यायचे, त्यामुळे त्याच्यासाठी आंबे घेतले. मला केक बनवायचा आहे, आपल्याला एक सेलिब्रेशन करायचं आहे, त्यासाठी तर केकचं सामान सुद्धा मी घेऊन आले. त्यानंतर पुन्हा वळले आपल्या पण्याकडे, तर गूळ विलायची पावडर घालून याला मस्त बारीक करून घेतलं आणि एका काचेच्या बरणीमध्ये मी ते भरून ठेवलं. आता जेव्हाही त्यांना पणं प्यायचं असेल, यातलं थोडंसं पणं काढायचं, पाण्यात मिक्स करायचं आणि त्यांना प्यायला द्यायचं. आता उद्या एकादशी आणि हेअर वॉश करावा लागेल, तर म्हटलं केसांना ऑइलिंग करून घ्यावं. तर या बॉटलमध्ये मी घरी बनवलेलं तेल भरून ठेवलेलं आहे, कांदा जास्वंदीच्या फुलांचं. हेअर ग्रोथसाठी खूप इफेक्टिव्ह आहे. चला बाय.